नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। आज दिवाळी पाडव्याची तयारी सुरू असते तेव्हा हर्षित अजितला म्हणतो, आपल्यामध्ये सगळ्यात सिनियर वल्लरी आणि मनोज हे कपल आहे, त्यामुळे ते आधी बसतील, त्यांच्यानंतर तू आणि प्रेरणाताई, त्यानंतर तेजाची जर इच्छा असेलच तर आम्ही बसू, नाहीतर मी कुठेतरी आपलं कोपऱ्यात उभा राहीन। यावरती आता अजितला हसायला येतं। तितक्यात तेजा तिकडून येते आणि म्हणते, हर्षित तू काय बोलत होतास सगळं मी ऐकलंय बर का। आता तेवढ्यात मनोजही तिथे येतो। आता तेजा त्यांना म्हणू लागते की यावेळी माझ्या डोक्यात वेगळी आयडिया आहे, आपण यावेळी पहिल्यांदा मिठूला ओवाळू, कारण मला असं वाटतं की तिला ओवाळल्यानंतर तिचं लाईफ प्रकाशासारखं तेजोमय होईल आणि तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात होईल। आता तिची ही कल्पना सगळ्यांनाच आवडलेली असते। तेव्हा प्रेरणा म्हणते, अरे वा तेजा, ही तर फारच छान कल्पना आहे, आपण असंच करूया। पुढे ती म्हणते, आपली मिठू ही आपली वाटतच नाहीये ना, ती फार बदललीये असं वाटतंय। तितक्यात श्वेता म्हणते की हो, एवढी बडबड करणारी मिठू अचानकच एवढी शांत आणि समजदार कशी झाली, म्हणजे तिच्यामध्ये एकदम पॉझिटिव्ह बदल झाला, ही मात्र चांगली गोष्ट झाली। तितक्यात मनोज म्हणू लागतो, पण तेजा, तू आणि हर्षित एकत्र राहताय आणि तुम्ही लग्न करणारे ही गोष्ट मिठूताईंना सांगितली की नाही? नाही, कसं आहे, त्यांना जर अचानक सांगितलं तर त्यांचा गोंधळ नको व्हायला। आता ही गोष्ट जेव्हा सगळ्यांच्या लक्षात येते तेव्हा सगळ्यांनाच जरा भीती वाटू लागते आणि सगळ्यात जास्त तेजाला। आता तेजा म्हणू लागते की ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली। तेव्हा ती सगळ्यांना म्हणते की तुम्ही अशा कशा मैत्रिणी आहात, तुम्ही तरी माझ्या लक्षात आणून द्यायचं होतं ना। काय करू मी आता, कसं सांगू मिठूला, आणि मिठू काय रिॲक्ट करेल, कसं वाटेल तिला। आता तेजाला खूप चिंता वाटू लागते। तेव्हा श्वेता तिला म्हणू लागते, आम्ही तरी कसं बोलणार, मिठू आल्याचा आनंदच एवढा झाला होता की त्या गडबडीमध्ये आम्ही सुद्धा सगळं विसरलो। आता हर्षितने सुद्धा डोक्याला हात लावलेला असतो। आता सगळ्यांपुढे हाच प्रश्न पडतो की आता मिठूला हे सांगायचं तरी कसं। तितक्यात आता मिठू तिथे आलेली असते आणि सगळ्यांना म्हणते, अरे वा, फार छान तयारी केली सगळ्यांनी। आता मिठूला असं अचानक आलेलं बघितल्यानंतर सगळ्यांना जरा आश्चर्य वाटू लागतं, त्यामुळे सगळेजण एकमेकांकडे आणि मिठूकडे बघू लागतात। तेव्हा मिठू तेजाला म्हणू लागते की तेजा, तू वल्लरीच्या पूर्वीच्या घरी राहायला आलीस आणि घर एकदम तुझ्या स्टाईलने ठेवलंय। आता मिठू सगळीकडे बघू लागते तेव्हा तिला हर्षित आणि तिचे म्हणजेच तेजाचे फोटो दिसतात, त्यामुळे आता मिठू त्या फोटोंजवळ जाऊन ते फोटो बघू लागते। तेव्हा सगळेजण खाली मान घालून उभे राहतात। आता तेजा मोठी हिम्मत करून मिठू जवळ जाते आणि तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते। तितक्यात इंदुमती तिथे येते आणि म्हणते की मी सांगते, असं म्हणत आता इंदुमती मिठूच्या जवळ येते आणि म्हणू लागते, त्याचं काय झालं, तू अचानक सगळ्यांना सोडून गेलीस, त्यामुळे हर्षित एकदम एकटा पडला होता आणि तुझ्या आठवणीत तो एकदमच खचून गेला होता। तेव्हा तेजानेच त्याला आधार दिला, तिने त्याची खूप काळजी घेतली। असं म्हणत असताना हर्षित तिला म्हणतो, आंटी जी, आप ये क्या बात कर रही है। त्यावर इंदुमती म्हणते की हर्षित तू शांत बस, मला बोलू दे। आता ती मिठूला म्हणू लागते, जसं आगेजवळ लोण्याचा गोळा ठेवल्यानंतर तो पघळतो तसंच हर्षितचं झालंय। तेजा आणि हर्षित एकत्र राहिल्याने त्यांच्यामध्ये प्रेम झालं आणि ते एकमेकांवर खूप प्रेम करू लागले आणि एकमेकांची खूप काळजी घेऊ लागले। आता सगळ्यांनाच इंदुमतीच्या या बोलण्यावरती आश्चर्य वाटू लागतं। तेव्हा इंदुमती मिठूला म्हणत असते, तुला तुझ्या मैत्रिणींनी याबद्दल काहीच सांगितलं नाही का? पुढे ती म्हणते, पण मला तेजाचं खूप कौतुक वाटलं, तुझ्यानंतर तिनेच हर्षितला सांभाळलं। खरंच मला तेजाचं गहिरं कौतुक वाटतं, खूप गुणाची आहे तेजा आणि किती छान जोडी आहे त्यांची, त्यांना कुणाचीही नजर लागू नये, असं म्हणत ती त्यांची नजर काढते। तेव्हा मनोज तिला म्हणतो की आई, तू हे काय बोलतीयस? त्यावर इंदुमती त्याला म्हणते की मन्या, मी काय चुकीचं बोलतीये, जे मिठूला माहीत असायला हवं तेच तर सांगतीये आणि जगाचा आपण विचार करायचा नसतो। जग काय म्हणेल की मैत्रिणीनेच मैत्रिणीवर घाला घातला, पण आपण त्याचा विचार नसतो करायचा। आता इंदुमती परत मिठूजवळ येऊन म्हणू लागते, पण मला काळजी वाटतेय ती तुझी, आता तुझं कसं होणार? आता मिठू तेजा आणि हर्षित जवळ येते आणि त्यांना म्हणू लागते की हे सगळं मी नसताना माझ्या माघारी घडलं। पुढे ती तेजाला म्हणू लागते की तेजा, तू अशी वागशील याचा कधी विचारच केला नव्हता। त्यामुळे आता इंदुमती खूप खुश होते
तेव्हा हर्षित आणि तेजा त्यांना काय बोलावं हेच समजत नसतं, त्यामुळे ते दोघंही खाली मान घालून उभे राहतात. तितक्यात मिठू त्यांना म्हणते की मला खूप आनंद झालाय तुम्हाला असं एकत्र बघून. आता ती तेजाला जोरात मिठी मारते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा हर्षित आणि तेजा एकमेकांकडे बघू लागतात. आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. तेव्हा मिठू तेजाला म्हणते की खरंच तुम्ही एकमेकांसाठी डिझर्व करतात. आणि हो, मला या गोष्टीचा अजिबातच धक्का बसलेला नाहीये, कारण मला वल्लरीकडून हे आधीच कळलं होतं. इतक्यात वल्लरी तिथे येते. आता मिठू सगळ्यांना म्हणू लागते की चला आपण सगळ्यांचा दिवाळी पाडवा साजरा करूया. आता ओवाळण्यासाठी पहिली जोडी येते प्रेरणा आणि अजितची. तेव्हा मिठू शूटिंग घेत असते. आता मिठू म्हणते की आता आपली प्रेरणादी अजित भाऊजींना ओवाळणार आहे. आता बघूया अजित भाऊजींनी प्रेरणादीसाठी काय गिफ्ट आणलं बरं. तेव्हा अजित त्याच्या खिशातून एक इन्व्हलप काढतो. तेव्हा मिठू म्हणू लागते की आता अजित भाऊजींनी प्रेरणादीच्या हातात एक लिफाफा दिला आहे, बघूया तरी त्यात काय आहे ते. तेव्हा प्रेरणा तो लिफाफा खोलते आणि त्यातनं 2 तिकीटं बाहेर काढते. तेव्हा अजित म्हणतो बऱ्याच दिवसापासनं आपण बाहेर गेलोच नाहीये, त्यामुळे हर्षितने आपल्यासाठी ही 2 तिकीटं काढली आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच आता खूप आनंद होतो. तेव्हा मिठू म्हणते आता आपली दुसरी जोडी वल्लरी आणि मनोज भाऊजी. आता वल्लरी मनोजला ओवाळते आणि त्यानंतर त्याला नमस्कार करते. त्यावर मिठू म्हणू लागते की संस्कारी आहे मुलगी, त्यामुळे सगळेजण आता हसू लागतात. आता मनोज वल्लरीला गिफ्ट देतो. आता वल्लरी जेव्हा ते खोलून बघते तर त्यामध्ये सोन्याचं नाणं असतं. हे बघितल्यानंतर आता तिला जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ती मनोजला म्हणते की याची काय गरज होती. तेव्हा मनोज म्हणतो 1 मिनिट, माझ्या सोन्यासारख्या बायकोला जिच्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं तिच्यासाठी माझ्याकडून ही छोटीशी भेट. आता इंदुमतीला खूप वाईट वाटत असतं, पण सगळ्यांनाच खूप आनंद झाल्यामुळे सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. आता मिठू म्हणू लागते की यानंतरचं आपलं नवीन कपल म्हणजे हर्षित आणि तेजा. आता तेजा हर्षितला ओवाळणार, त्यामुळे आता हर्षित येऊन बसतो. तेव्हा तेजाला काय करावं हेच समजत नसतं, त्यामुळे इंदुमतीने डोक्याला हात लावलेला असतो. तितक्यात प्रेरणा तिला सांगू लागते आता तेजाने हर्षितला ओवाळलेलं असतं. तेव्हा हर्षित मुद्दामच म्हणतो पण मी तुझ्यासाठी गिफ्टच आणलं नाहीये. तेव्हा मनोज म्हणतो की पाया पडल्याशिवाय गिफ्ट मिळणार नाही, त्यामुळे तेजा आता हर्षितच्या पाया पडते. तेव्हा हर्षित तिला गिफ्ट देतो. आता हर्षितने आणलेलं गिफ्ट तेजाला खूप आवडलेलं असतं, त्यामुळे ती सगळ्यांनाच दाखवू लागते. तेव्हा हर्षित तिला म्हणतो की तुझ्यावरती सूट करेल. तितक्यात मिठू आता श्वेताकडे जाते आणि म्हणते की आता आपली शेवटची जोडी. असं म्हणत ती तिची शूटिंग घेऊ लागते आणि म्हणते की श्वेता, कैलास भाऊजी कुठे आहे? दिवाळी झाली, पाडवा झाला, आता ओवाळणी राहिलीये ना, तर कैलास भाऊजी कुठे गेले? तितक्यात वल्लरी येते आणि मिठूला म्हणते मिठूताई मी तुम्हाला नंतर सगळं सांगते. आता प्रेरणा मिठूला तिथून घेऊन जाते. तेजाही त्यांच्या मागे जाते. इकडे श्वेताला या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. वल्लरी तिच्याशी काही बोलणार तितक्यात ती आत जाते आणि दरवाजा लावून घेते, त्यामुळे आता वल्लरीलाही खूप वाईट वाटू लागतं. त्यामुळे आता वल्लरी कैलासला भेटायला जाते आणि त्याला मिठूने काढलेला तो व्हिडिओ दाखवू लागते. आता कैलासने तो व्हिडिओ बघितलेला असतो. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की श्वेताताईंना बघितलं का? त्यावर कैलास म्हणतो की तिचं काय? त्यावर ती म्हणते तुम्हाला त्यामध्ये श्वेताताईंचा पडलेला चेहरा दिसला नाही का? पुढे ती सांगू लागते की पाडव्याच्या दिवशी आम्ही सगळ्याच जणी खूप खुश होतो, पण श्वेताताई मात्र तुमच्याच विचारात होत्या. पुढे ती म्हणू लागते की खरंच श्वेताताईंना तुमची गरज आहे. आम्ही जरी तिच्या मैत्रिणी असलो तरीही आम्ही तिच्या मागे उभं राहू, म्हणून तुमची जागा घेऊ शकणार नाही, कारण तुमची त्यांच्याशी 7 जन्माची गाठ बांधलेली आहे. आता वल्लरी हात जोडून कैलासला म्हणू लागते की तुमची ही बहीण भाऊबीजेसाठी ओवाळणी मागते, प्लीज तिला तिची ओवाळणी द्या. श्वेताताईला तुम्ही भेटायला या. आता इकडे श्वेता जेव्हा घर सोडते तेव्हा कैलासचं बोलणं तिला आठवू लागतं. कैलास तिला म्हणत असतो की तुझा भूतकाळच वाईट नाहीये, तर तुझी संगत सुद्धा वाईट होती. आता जातीयस तर एक लक्षात ठेव, परत माझ्या दारात यायचं नाही. आता वल्लरी सोबत जाताना श्वेता त्याला म्हणू लागते की मी तुमची वाट पाहीन, पण परत येताना तुम्ही मला माझ्या भूतकाळासकट जेव्हा ॲक्सेप्ट कराल तेव्हाच मी तुमच्या बरोबर येईल. असं विचार करत असताना आता श्वेता रडू लागते. तितक्यात
मिठू तिथे येते आणि तिला हात लावते. आता श्वेता जेव्हा मिठूला बघते तेव्हा तिला म्हणते, अगं वेडे, अशी खाली का बसली, चल वरती बस. तेव्हा मिठू तिला म्हणते की ही जागा आपल्यासाठी किती स्पेशल आहे ना, इथे मी ऑडिशन द्यायचे आणि तू माझं शूट काढायचीस, तू माझी हक्काची कॅमेरामन होतीस, आपल्यात कितीही भांडणं झाले तरी तू माझं शूट करायचीस. असं म्हणत आता मिठू तिला म्हणते की चल परत एकदा आपण ऑडिशन करूया. दुसऱ्या दिवशी सकाळी इंदुमती श्वेताला म्हणते की असं घर आणि नवरा सोडून दुसऱ्याच्या घरी राहू नये. तेव्हा श्वेताला खूप वाईट वाटू लागतं. तितक्यात कैलासचा तिला फोन येतो आणि तो तिला म्हणतो की मी तुला घ्यायला येतोय. त्यामुळे आता श्वेताला खूप आनंद झालेला असतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात काय होईल ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.